नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर अशा या आपल्या मौल्यवान शरीराला सतत आनंदी ठेवण्यासाठी नक्की काय करायला हवं याविषयीचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन आहे. शरीराच्या अंतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सुरळीतच चालायला हवं. आरोग्याची कोणतीही तक्रार नको. आणि जर शरीर कुरकुर करायला लागलं तर नक्की काय उपाययोजना करायला हवी याविषयीचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रस्थापित अशा डॉक्टर्सना इथे बोलावतो. तुम्हाला हे माहिती आहे, तुम्ही पाहताय, अनुभवताय, पण खरं तर ही इतकी महत्वाची माहिती आहे की ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. तुम्ही जर हा आपला व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर केलात तर ऑटोमॅटिकली ही माहिती जास्तीत जास्त स्प्रेड होईल. आणि ही पण एक प्रकारची समाजसेवाच आहे, नाही का? जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा आमचा पुढचा या संदर्भातला व्हिडिओ किंवा दुसरा प्रश्न घेऊन येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, मुख्य म्हणजे लाईक करा. महाराष्ट्रातील श्रोतृ वर्ग, प्रेक्षक वर्ग हा अतिशय अभ्यासू आहे, बुद्धिमान आहे, जिज्ञासू आहे. नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी ते उत्सुक असतात. मिळालेल्या ज्या टिप्स आहेत त्यावरती ते काम करतात. आणि त्यामुळेच हे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, त्यांना सुद्धा आधुनिक उपचार पद्धती, नवीन शोध काय आहेत, नवीन तंत्रज्ञान काय आहे याविषयी माहिती द्यायला आवडते. किंबहुना त्यांना ते जास्ती बरं पडतं. कारण आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण त्या मनस्थितीत नसतो. त्यामुळे ही माहिती घेणं आणि ती आपल्या उपयोगामध्ये आणणं आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवणं याला आपण प्राधान्य देऊया. आज आपण विषय घेणार आहोत डोळ्यांविषयी. म्हणजे लहानपणापासून अगदी सिनियर सिटीजन्स पर्यंत डोळ्यांमध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्याच्यावरती काय काय उपाययोजना आहेत, काय काय आधुनिक तंत्रज्ञान आहे याविषयी आपण अगदी इत्थंभूत माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण बोलावलेलं आहे डॉक्टर संकेत कुलकर्णी. डॉक्टर संकेत, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या प्रेक्षकांना माहिती देणार आहात. ही खरंच चांगली अभिमानाची गोष्ट आहे. हे यंग जनरेशनचे डॉक्टर हे खूप बिझी असतात. एच.व्ही. देसाई हॉस्पिटलशी ते संलग्न आहेत. एच.व्ही. देसाईच्या हॉस्पिटलच्या कामाविषयी थोडीशी आधी माहिती सांगा. सो एच.व्ही. देसाई हे पुना ब्लाइंड मेन्स असोसिएशन या संस्थेचं हॉस्पिटल मोहम्मदवाडी हडपसर इथे आहे. टर्शरी आय केअर सेंटर आहे हे. महाराष्ट्रातलं वन ऑफ द मोस्ट बिगेस्ट हॉस्पिटल्स. म्हणजे डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी सगळे उपचार एकाच हॉस्पिटलमध्ये मिळावेत असं हॉस्पिटल आहे हे. आणि गरीबातल्या गरीब पेशंट्सपासनं चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट देण्यासाठी हे हॉस्पिटल फेमस आहे. यांचं समाजकार्य अतिशय स्पृहणीय आहे. याविषयी आपण नंतर अगदी छान माहिती घेऊया. पण डॉक्टर संकेत यांनी त्यांचं ऑप्थॉल्मॉलॉजीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इथे फेलोशिप केलेली आहे. आणि एवढ्या लहान वयात आतापर्यंत 8,000 सर्जरीज केलेल्या आहेत कॅटॅरॅक्टच्या. आणि शिवाय रिफ्रॅक्टिव्ह करेक्शन सर्जरीज ही केलेल्या आहेत त्या. आणि त्यांचा या सर्जरी करण्यामध्ये हातखंडा आहे. तर आपण त्यांच्याकडून याविषयी माहिती घेऊया आणि अगदी काळजीपूर्वक माहिती ऐकून घ्या. जर शक्य असेल तर वही पेन घेऊन बसा. कारण अगदी लहान मुलांपासून सिनियर्स पर्यंत काय काय अडचणी येतात आपल्याला काही वेळा त्याची कल्पनाच नसते की आत अंडरलाईन प्रॉब्लेम काय आहे. तर डॉक्टर, आता आपण सुरुवात करूया. अगदी लहान वयापासून काय काळजी घ्यायची? सो आपण प्रत्येक वयोगटातले जे डोळ्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल सविस्तर बोलूयात. पहिला म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम यंग एज किंवा चाइल्डहुड, लहानपणाचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल आपण पहिले बोलूयात. तर नुकतीच जन्मलेली बाळं जे असतात त्यांच्या डोळ्यांमध्ये पण खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. याची आपल्याला कल्पनाही नसते. युजली जे पेरेंट्स असतात ते याच खुशीमध्ये असतात की त्यांच्या घरी एक मूल जन्मलेलं आहे. पण युजली डोळ्याच्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष केलं जातं, बाकी प्रॉब्लेम्सकडे जास्त लक्ष दिलं जातं. तर जी मुलं 9 महिन्याच्या आधी जन्मलेली असतात किंवा ज्यांचं वजन 2 किलोच्या कमी असतं, ही अशी मुलं, लहान मुलं रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी किंवा ROP नावाचा जो आजार असतो डोळ्याचा, तो होण्याचे जे चान्सेस आहेत या मुलांमध्ये खूप जास्त असतात.
तर ROP म्हणजे काय असतं नक्की, तर 9 महिन्याच्या आधी जेव्हा मुलं जन्माला येतात तेव्हा त्यांच्या डोळ्याची डेव्हलपमेंट पूर्णपणे झालेली नसते. तर अशा वेळेला जेव्हा आपण त्यांना कधी कधी ऑक्सिजनची ट्रीटमेंट देतो, जी मोस्टली या मुलांना लागते, कारण ते 9 महिन्याच्या आधी जन्मलेले ऑक्सिजनची असतात. ट्रीटमेंट म्हणजे काय असतं? म्हणजे त्यांना ऑक्सिजन दिला जातो, हा. कारण त्यांचे लंग्स किंवा जी फुफ्फुसं असतात ती एवढी डेव्हलप नसतात. तर तेव्हा ऑक्सिजन म्हणजे शरीर अवयवांची पूर्ण डेव्हलपमेंट व्हायच्या आधीच जन्म आधी जन्माला घेतल्यामुळे आलेले आलेला हा असतात. प्रॉब्लेम हो. आहे. तर मग त्याच्यामध्ये रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी हा आजार होण्याची खूप जास्त शक्यता असते या मुलांमध्ये, आणि याच्यामध्ये परमनंट अंधत्व येण्याची पण शक्यता असते. पण मग आईला समजणार कसं की त्या मुलाला हा त्रास आहे? हा, तर मग पेरेंट्सना किंवा आई वडिलांना अशी कुठलीही चिन्ह दिसणार नाहीत त्यांच्या मुलांमध्ये की हा आजार झालेला आहे. याच्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊनच एकदा चेकअप करणं गरजेचं असतं. अच्छा, म्हणजे जर बेबी प्रीमॅच्युअर असेल, असेल हो. किंवा अशक्त असेल, म्हणजे जरी अगदी 9 महिन्याचा आहे पण 2 किलोच्या आत वजन असेल, हो. तर आधी एकदा ऑप्थॅल्मॉलॉजिस्टला दाखवून घ्यायला हवं. नक्कीच की त्याच्या एका- डोळ्यांची हो. डेव्हलपमेंट व्यवस्थित आहे हो, ना. नक्कीच एका आय डॉक्टरचा सल्ला घेणं अशा बेबीजसाठी खूप महत्वाचं असतं, कारण या आजाराची चिन्ह आई वडिलांना दिसत नाहीत दिसण्याचा बाहेर. प्रश्न येत नाही. नाही. आणि मग जेव्हा असे बेबीज आपल्याकडे येतात, आपल्या हॉस्पिटलमध्ये पण याची ट्रीटमेंट केली जाते या आजाराची. तर आधी त्या बेबीजच्या डोळ्यांचं स्क्रीनिंग केलं जातं. स्क्रीनिंग म्हणजे एका मशीनद्वारे त्यांचे पडदे जे असतात डोळ्यांचे, ते पूर्णपणे डेव्हलप झाले आहेत की नाही हे आधी बघितलं जातं. जर ते पूर्णपणे डेव्हलप झाले नसतील आणि जर तो आजार होण्याची संभावना, जर त्याची चिन्ह दिसत असतील आपल्या डोळ्यामध्ये, तर मग त्याची ट्रीटमेंट केली जाते. त्या ट्रीटमेंटचे 2 पर्याय असतात. एक तर तुम्ही डोळ्यात इंजेक्शन्स देऊ शकतात किंवा लेझर द्वारे पण ही ट्रीटमेंट केली म्हणजे जाते. जर पडद्याची डेव्हलपमेंट नीट झाली नसेल तर ती हम्म. डेव्हलपमेंट करेक्ट करण्यासाठी हे केलं. ती डेव्हलपमेंट युजली जेव्हा 9 महिने होतात त्याच्यानंतरच ती डेव्हलपमेंट पूर्ण होते. पण जेव्हा मुलं त्याच्या आधी जन्माला येतात तेव्हा बिकॉज ऑफ नॉन डेव्हलप, म्हणजे जो पडदा आहे तो डेव्हलप झालेला नाही, तो नंतर एकदम रॅपिडली डेव्हलप व्हायला लागतो आणि रक्तवाहिन्या त्या मागच्या पडद्यामध्ये चुकीच्या प्रकारे तयार व्हायला लागतात आणि त्यामुळे अंधत्व येण्याची शक्यता असते. तर मग याचा उपचार आपण लेझरद्वारे किंवा डोळ्यात इंजेक्शन देऊनही याचा उपचार केला जातो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या आजाराची, ती म्हणजे या केसेसमध्ये परमनंट अंधत्व येण्याची शक्यता असते. पण मग हे ऑपरेशन एवढ्या लहान वयाच्या बाळांमध्ये केलं ऑपरेशन्स हे सगळ्यात शेवटचा पर्याय आपण पकडतो या केसेससाठी. जेव्हा खूप लेट येतात ही मुलं, ज्यांच्यामध्ये इंजेक्शन किंवा लेझरद्वारे काही उपचार पॉसिबल नाहीये, अशा केसेसमध्येच फक्त आपण ऑपरेशनचा निर्णय घेतो. आणि लेझर आणि जे इंजेक्शन्स आहेत त्यासाठी कुठल्याही प्रकारचा अॅनेस्थेशिया किंवा भूल दिली जात नाही त्यासाठी. त्यामुळे NICU वगैरे या गोष्टींची यासाठी गरज लागत नाही. हे आपल्या हॉस्पिटलमध्ये पण ही सगळी ट्रीटमेंट केली जातात. साधारण मूल वर्षाचं झाल्यानंतर वगैरे काय त्रास होऊ शकतो? नाही, जसं मुलाची डेव्हलपमेंट होते तशी त्या डोळ्याची पण डेव्हलपमेंट होते. आणि एका वयानंतर, म्हणजे पहिले 6 महिने याची जी रिस्क असते, त्यानंतर या आजाराची रिस्क एकदम 0 होऊन जाते. मग त्यानंतर दुसरे काही आजार उद्भवू शकतात? हो, दुसरं म्हणजे एक महत्वाचा आजार जो या 1 ते 3 किंवा 1 ते 7 आपण म्हणू या वयोगटात जो आढळतो, तो म्हणजे रेटिनोब्लास्टोमा किंवा डोळ्याचा कर्करोग किंवा कॅन्सर. अरे बापरे, तो कशामुळे होतो? त्याच्यात बरीच कारणं असतात. अनुवंशिक असतं हे बऱ्याच केसेसमध्ये, आई वडिलांकडून आलेलं असतं. जरी आई वडिलांमध्ये हा आजार नसेल तरी पण मुलांमध्ये हा आजार दिसू शकतो. तर हे या आजाराची चिन्ह आई वडिलांना बाहेरनंही दिसू शकतात. तर ते कसं ओळखू शकतात की मुलाला हा आजार आहे? तर एक जो डोळा असतो, ज्या काळ्या बुबुळ आपल्याला बाहेरनं दिसतं मुलाचं, त्याच्यामध्ये एक पांढरा ठिपका आपल्याला दिसतो. तो त्याला मेडिकल टर्म मध्ये व्हाईट रिफ्लेक्स असं म्हणतात. जर तुमच्या मुलाच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला व्हाईट कलरचा कुठला बुबुळामध्ये ठिपका दिसत असेल तर याचा अर्थ त्या मुलाला रेटिनोब्लास्टोमा हा आजार असण्याची शक्यता असू शकते. त्याचा अर्थ ताबडतोब ताबडतोब आय डॉक्टरांकडे येऊन त्याचं आधी डायग्नोसिस करणं गरजेचं असतं. त्यासाठी एक बायोप्सी नावाचा एक हे असते, इन्व्हेस्टिगेशन ज्याला म्हणतो आपण. दुसरीकडे कॅन्सर झाल्यावर आपण बायोप्सी घेतो, तशीच त्याची चेक करायला देतो, तसंच त्याची बायोप्सी. तर तशी बायोप्सी करतो आपण. आधी कन्फर्म करतो की हा ऍक्च्युअली रेटिनोब्लास्टोमा किंवा जो कर्करोग आहे तोच आहे की नाही.
आणि जर असेल तर मग त्यावर किमोथेरपी, रेडिओथेरपी, जसे बाकी अवयवांचे जे कॅन्सर कॅन्सरला असतात असते ते. कॅन्सरची generalized treatment. तशीच ट्रीटमेंट याला पण असते. पण अंधत्व टळू शकतं ते? अंधत्व टळू शकतं, येस. पण जर तुम्ही खूप उशीर केला याला, हम्म. तर मग जर तो कॅन्सर पसरला खूप, तर मग डोळा काढावा लागतो अरे आपल्याला. बापरे. कारण हा जो कर्करोग आहे हा डोळ्यात मधनं मेंदूला किंवा Brain, हा. बाकीच्या अवयवांमध्ये पण पसरू शकतो. हो, डोळ्याच्या पाठीमागे लगेचच मेंदू असल्यामुळे yes, काळजी घ्यायला yes. लागते. त्यानंतर मग 7 वर्षानंतर काय काळजी घ्यायची? 7 वर्षानंतर पण म्हणजे हा जो आजार आहे, पहिलं म्हणजे मी याबद्दल अजून काहीतरी मला सांगा. बोलायचं आहे. पहिलं म्हणजे की ज्या आई वडिलांना किंवा ज्यांच्या घरी हा आजार आहे, अनुवंशिकताचं हिस्ट्री आहे, त्यांनी जेनेटिक काउन्सिलिंग नावाची एक गोष्ट असते ती करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे समजा माझ्या घरी कोणालाही हा आजार असण्याची हिस्ट्री आहे, तर जरी मला हा आजार नाहीये तरी मी माझ्या मुलांना हा आजार देऊ शकतो नकळत. जर माझ्या पार्टनरमध्ये म्हणजे माझ्या बायकोमध्ये किंवा कोणा 2 पेरेंट्समध्ये समजा हा एक जेनेटिक डिसीज आहे, तर मग हे जीन जर 2 लोकांमध्ये असतील तर ते नकळत मुलालाही पास होऊ शकतात. त्यामुळे जेनेटिक काउन्सिलिंग या अशा कपलसाठी खूप गरजेचं असतं. अदरवाईज हा आजार मुलांमध्ये होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि याच्यात एंड स्टेज म्हणजे डोळा काढावाही लागतो आपल्याला. अरे बाप. म्हणजे जरी आपल्याला आजार नसेल हा आणि yes. जर अनुवंशिकतेने आपल्याला म्हणजे घरातल्या पॅरेंट्सना हा आजार असेल तरी सुद्धा काळजी म्हणून जेनेटिक काउन्सिलिंग करून घेणं आणि आपल्या मुलाला तसा त्रास नाहीये याची खात्री करून घेणं हे महत्वाचं असतं. बरोबर. पण मग तो जरी रिफ्रॅक्टिव्ह स्पॉट दिसला नाही, जरी तो तुम्ही म्हणालात तसा पांढरा स्पॉट दिसला नाही, तरी दुसरं काही असू शकतं, आत दडलेला कॅन्सर वगैरे असू शकतो. त्यामुळे रुटीन चेकअप करणं हे ऍडवायझेबल असतंच लहान मुलांमध्ये पण. एकदा आय डॉक्टरांकडे जाऊन सगळं नॉर्मल आहे की नाही ह्याची खात्री करणं इव्हन लहान मुलांसाठी पण खूप गरजेचं असतं. कारण रेटिनोब्लास्टोमा हा एक आजार आहे, असे भरपूर आजार आहेत जे लहान वयामध्ये होऊ शकतात. जसं मोतीबिंदू हा मोठ्या वयामध्ये होतो, तसंच लहान मुलांमध्ये पण मोतीबिंदू होऊ शकतो. तर त्याची चिन्ह ही अशीच दिसतात की पांढरा डॉट दिसतो डोळ्यामध्ये, किंवा बेबी ज्या आईकडे बघताना नीट बघत नाहीये किंवा त्याचा डोळा दुसरीकडे फिरतोय, अशी काही चिन्ह जर आईला वाटली किंवा त्यांच्या पेरेंट्सना वाटली तर डॉक्टरांकडे येऊन सल्ला घेणं हे टोटली ऍडवायझेबल असतं. पण मग लहान वयात कशामुळे होतो मोतीबिंदू? तो पण अनुवंशिक असतो. लहान वयात जो मोतीबिंदू होतो तो अनुवंशिक असतो आणि बऱ्याचदा असेही केसेस असतात ज्यामध्ये आपल्याला कारण काही नसतं. तर तो आजार समजा झाला तर त्यावर उपचार 100% होऊ शकतो आणि अंधत्व पूर्णपणे टळू शकतं. जर लहान वयात याचा उपचार केला नाही तर मग डोळ्याची शक्ती कमी राहते. पुढे आयुष्यात जरी तुम्ही त्याचा उपचार करायचा प्रयत्न केला तरी जर एकदा डोळ्याची डेव्हलपमेंट पूर्ण झाली नाही तर मग त्याची शक्ती आयुष्यभर कमीच राहणार. त्याच्यात कितीही तुम्ही नंतर ट्रीटमेंट केली तरी इम्प्रूव्हमेंटचा चान्स तेवढा नसतो. अच्छा. त्यानंतर मग वयोगट आहे तो 7 ते 12 किंवा 7 ते 15 समजा आपण हे वयोगट पकडलं तर याच्यामध्ये अँब्लायोपिया हा एक खूप महत्वाचा आजार आहे. अँब्लायोपिया म्हणजे याला आपण कॉमन टर्म्स मध्ये लेझी आय म्हणतो किंवा डोळा आळशी होणं असं म्हणतो. तर याच्यामध्येही खूप कारणं असतात की समजा लहान वयातच मुलांना चष्म्याचा नंबर असेल, एका डोळ्याला जास्त असेल, एकाला कमी असेल, किंवा फक्त एकाच डोळ्यामध्ये चष्म्याचा नंबर असेल आणि त्याची जर ट्रीटमेंट वेळीच केली नाही तर जसं मी सांगितलं की डोळ्याची शक्ती जर एकदा कमी राहिली वाढीच्या वयात तर मग त्याच्यानंतरही तुम्ही खूप ट्रीटमेंट केली, चष्मा लावला, ऑपरेशन्स केली, तरीही ती डोळ्याची शक्ती वाढवणं खूप अवघड असतं एका वयोगटानंतर. 12 जे वयोगट आहे 12 वर्षापर्यंत ही ट्रीटमेंट खूप सक्सेसफुल मानली जाते अँब्लायोपिया या आजाराची. तर याच्यामध्ये एक तर तिरळेपणा डोळ्यांचा हा पण एक खूप मोठं कारण आहे ज्यांनी अँब्लायोपिया हा आजार होऊ शकतो. तर जर मुलाला तिरळेपणा असेल तर मग डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. तो तिरळेपणा आपण चष्म्यानी पण ट्रीट करू शकतो. प्रत्येक केसमध्येच ऑपरेशनची गरज लागते असं नाही. अँब्लोपिया असेल आणि दुसऱ्या डोळ्याने छान दिसते, त्यामुळे असं लक्षातही येत नसेल ना मुलांच्या. कारण 7 ते 12 वर्षाच्या
मुलाला जर सगळं छान दिसतंय आणि एक डोळा लेझी आहे, हो. तर मग ते कसं कळू शकतं का त्याच्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट? असे बरेच केसेस असतात ऍक्च्युली जे कारण आमच्याकडे मी- येतात हं. की आई वडिलांना किंवा मुलांना ठाऊकच नसतं की एका डोळ्याची शक्ती कमी कमी आहे. आहे. तर मग युजली टीचर्स कडनं ज्या शाळेत मुलं जातात त्या टीचर्स कडनं फीडबॅक घेणं गरजेचं असतं की समजा हा लास्ट बेंचवर जर बसत असेल तर त्याला दिसत नाहीये म्हणजे ऍक्सिडेंटली जर कुठल्या हो. तरी ह्याने कळलं तरच हो. समजू शकतं. आणि युजली शाळांमध्ये आता रुटीन आय चेकअप्स ते करून घेतातच, त्यामुळे जर रुटीन आय चेकअप हा खूप महत्वाचा आहे. हा याच्यातला संदेश आहे की साधारण तुमचं मूल 7 ते 12 वर्षाचं असेल तरी बाकी काहीही तक्रार नसेल तरी आपण करून घ्यायला हवं, कारण अँब्लोपिया आजाराला दुसरा काहीही उपाय नाहीये. एकदा तो लेझी बनला की तो आणखी हो. लेझीच बनतो. आणि 12 वर्षापर्यंत याचा उपचार जर केला तर त्याचे रिझल्ट खूप सुंदर दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर जर आपण याचा उपचार करायसाठी घेतला तर मग रिझल्ट तेवढे प्रॉमिसिंग नाही आहेत त्याचे. मोठ्या नंबरचा चष्मा लागू शकतो. हो. आणि दुसरं म्हणजे ह्याची जी ट्रीटमेंट असते ती खूप सिम्पल ट्रीटमेंट असते ऍक्च्युली. जो चष्म्याचा नंबर असेल मुलाला तर चष्मा घालावा लागतो त्यांना कंटिन्युअसली. आणि दुसरं म्हणजे पॅचिंग नावाची एक ट्रीटमेंट असते. पॅचिंग म्हणजे जो चांगला डोळा आहे त्याला आपण बंद करतो करायचं आणि जो आळशी डोळा आहे त्याला फोर्स जास्ती करतो काम आपण करायला लावतो. एक्झॅक्टली. तर मग त्या फोर्स करून करून त्या डोळ्याची आपण शक्ती वाढवतो हळूहळू. पण वाढते अशी वाढते. किती लहान वयापर्यंत वाढते? 12 ते युजली 12, म्हणजे समजा हा आजार 6 वर्षाला वगैरे जर आढळला तर मग 12 वर्षापर्यंत याची ट्रीटमेंट आपण सक्सेसफुली करू शकतो. ह्या आहारातल्या काही डेफिशियन्सीमुळे वगैरे होतो का? का तसं काही नाही, आहाराचा याच्याशी काही संबंध नाही. नो डाऊट की आहाराचा नॉर्मल ग्रोथ मध्ये खूप मोठा सहभाग असतो. अँब्लोपियाच्या दृष्टीने आपण विचार नाही, अँब्लोपिया या आजारामध्ये आहाराचा ऍज सच काही संबंध पण नसतो. मग त्याची इटिओलॉजी म्हणजे कारण काय आहे? कारण म्हणजे हेच की एका डोळ्याचा नंबर खूप जास्त असला तर त्या डोळ्यामध्ये जर तुम्ही चष्मा लावला नाही तर त्या डोळ्याची शक्ती वाढीच्या वयात कमीच राहते. आणि दुसरं म्हणजे नंबर आहे की नाही हे बघणं. हो, नंबर आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि जर तिरळेपणा सरळसोट दिसत असेल आपल्याला मुलामध्ये तर मग त्याचा उपचारही करणं खूप गरजेचं आहे. ओके. तिरळेपणा असेल तरी म्हणजे त्या डोळ्यात दिसण्यासाठी प्रॉब्लेम येतोच. हा कंजेनायटल प्रॉब्लेम असतो का तिरळेपणा कसा डेव्हलप? तिरळेपणा हा कंजेनायटल पण असू शकतो, म्हणजे अनुवंशिकही असू शकतो, किंवा नंतर जन्मानंतर डोळ्यातले जे स्नायू असतात त्यातल्या इम्बॅलन्समुळे पण हा तिरळेपणा येऊ शकतो. किंवा काही मुलांमध्ये समजा कुठलं व्हायरल इन्फेक्शन झालं तर कुठल्या इन्फेक्शन्स नंतर पण हा तिरळेपणा आढळू शकतो. डोळ्याला किती जपायचं ठरवलं तरी व्हायरल इन्फेक्शन किंवा कुठल्याही इम्बॅलन्स ऑफ मसल्समुळे सुद्धा तिरळेपणा येऊ शकतो. आणि तिरळेपणा आला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण एस्पेशली लहान वयांमध्ये, लहान मुलांमध्ये जर सल्ला वेळीच घेतला नाही आणि तो तिरळेपणा तसाच राहिला तर मग अँब्लोपिया होण्याचा चान्स खूप जास्त असतो. ज्या डोळ्याला तिरळेपणा असतो तोच डोळा आळशी बनतो. हो. आता झाला आपला 7 ते 14 वयोगट घेतला, तर 14च्या पुढचा वयोगट? 7 ते 14 या वयोगटात अजून एक महत्वाचा आजार म्हणजे मायोपिया. आता मायोपिया म्हणजे याला शॉर्ट साइटेडनेस म्हणतो आपण. म्हणजे असा चष्म्याचा नंबर ज्याच्यामध्ये आपल्याला जवळचं सगळं ठळक दिसतं पण लांबचं दिसत नाही. इन शॉर्ट कॉमन लँग्वेज मध्ये याला मायनस नंबर असणं असं म्हणतात. तर याला टेक्निकल टर्म्स मध्ये मायोपिया हा शब्द आहे याला. तर मायोपिया ही आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पॅन्डेमिक आहे असं डिक्लेअर केलेलं आहे. पॅन्डेमिक म्हणजे इतक्या जणांना मायोपिया आता आपल्याला आढळत आहे तर 2050 पर्यंत दर अल्टरनेट माणसाला मायोपिया असेल अशी प्रेडिक्शन्स आहेत आपल्याकडे. त्याला काही प्रिव्हेन्शन? त्याला प्रिव्हेन्शन म्हणजे जी आपली लाईफस्टाईल आता झालेली आहे, जी घरातच मुलं युजली असतात, बाहेर खेळायला जात नाहीत, लॅपटॉपवर, मोबाईलवर किंवा टॅबलेटवर गेम्स किंवा हे ज्या गोष्टी करत असतात मुलं, त्याला नियर वर्क थेरी असं म्हणतो आपण. जवळचं काम जास्त केल्यामुळे जो मायोपिया तयार होतो तो टोटली प्रिव्हेंटेबल असतो. तो आपण जर मुलांना बाहेर खेळायला पाठवलं किंवा स्क्रीन टाइम जो असतो लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईलचा कमी ठेवला तर मग हा मायोपिया आपण कमी करू शकतो मुलांमध्ये. किंवा लाईफस्टाईल चुकीची असण्याचे किती दूरगामी परिणाम होतात.
फक्त लठ्ठपणा किंवा डायबेटीस हे नाहीये, तर डोळ्यांवरती सुद्धा याचा खूप वाईट परिणाम होतो. तुमचं मूल किती वेळ स्क्रीनला एक्सपोज होतंय याच्यावरती तुम्ही बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे. तो जास्तीत जास्त टेकडीवर गेला पाहिजे, बागेत गेला बाहेर खेळला पाहिजे, पाहिजे. लांब लांबच्या दृश्य त्यांनी बघितली बरोबर. पाहिजेत, नाहीतर डोळा हे फंक्शन विसरायला लागलंय. बरोबर. स्पेशली कोरोना नंतर या गोष्टी झाल्या असतील. बरोबर. आणि जर WHO सांगत असेल की प्रत्येक 50% लोकांना हा होणार असेल, तर आत्ता आपण या व्हिडिओमधून म्हणजे या कार्यक्रमामधून आपलं प्रबोधन केलं पाहिजे की मुलांना जास्तीत जास्त खेळू दे, जास्तीत जास्त घराबाहेर राहू दे, जास्तीत जास्त लांबच्या दृष्टीचा उपयोग होईल अशा गोष्टी करू देत. म्हणजे आपण पूर्वी ट्रेन मधून पळती झाडे पाहूया वगैरे बरोबर. तशा टाईपचे खेळ खेळायला आवश्यक आहे. हा अतिशय महत्वाचा डॉक्टर तुम्ही आम्हाला सगळ्यांना सल्ला दिलेला हा आहे. एक खूप मोठा बर्डन आहे. म्हणजे बर्डन इन द सेन्स की आम्ही असे भरपूर पेशंट बघतो ज्यांना लहान वयातच खूप मोठे मोठे नंबर दिसून येतात. आणि जसं मायोपिया समजा लहान वयातच खूप जास्त वाढला आणि वेळीच जर चष्मा लावला नाही तर मग अँब्लायोपिया जसं मी आधीचा आजार म्हणलो तो होण्याची पण शक्यता असतेच. दुसरं म्हणजे जरी नंतर चष्मा लावला तरी एक खूप जाड भिंग लावावं लागतं हो. डोळ्यावर. आणि तर जे लावलं नाही आपण चुकून घरी विसरलो किंवा चष्मा तुटला तर मग पूर्णपणे ब्लाइंडच होतो तो माणूस. म्हणजे त्याला काहीही दिसत नाही आजूबाजूचं. समजा शाळेत कुठला मुलगा गेलाय त्याने चष्मा विसरला तो किंवा चष्मा तुटला चुकून शाळेत तर मग त्या दिवशीचं त्याला काही येस एखादा आंधळ्या व्यक्तीप्रमाणे त्याचं आयुष्य होतं. हो. पण मग याच्यावरती काही ऑपरेटिव्ह याच्यावर एक उपचार आहे. त्याला आपण एट्रोपिन नावाचं एक औषध असतं. प्रगत, एट्रोपिन आय ड्रॉप. आपण आता 0.01 म्हणजे अगदी मिनिमल कॉन्सन्ट्रेशन मध्ये एट्रोपिनचा उपयोग करून या मायोपियाचं जे प्रोग्रेशन आहे किंवा या मायोपियाची जी वाढ होते वयोनुसार ती आपण कमी करतो. हे जे ट्रीटमेंट आहे हे US FDA अप्रूव्ह नाही आहे. पण या ट्रीटमेंटवर बऱ्याच स्टडीज झालेल्या आहेत. US FDA अप्रूव्ड हे एक गोल्ड स्टँडर्ड मानलं जातं कुठल्याही ट्रीटमेंटचं. पण US मध्ये हा जास्त मायोपिया आढळत नाही. हा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मध्ये जसं भारत आहे, चायना आहे, कोरिया आहे, येस या कंट्रीज मध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि त्यामुळे US मध्ये याच्यावर जास्त स्टडीज किंवा असं नाहीये. कारण काय असावं साऊथ एशिया कंट्रीज मध्ये? मे बी सम जेनेटिक प्रीडिस्पोजिशन ज्याला म्हणतो, अनुवंशिकता असते. एकतर जर पेरेंट्सना म्हणजे आई वडिलांना खूप मोठे नंबर असतील तर मुलांमध्ये पण मोठे नंबर येण्याची शक्यता असते. आणि अशा पेरेंट्सनी काळजी घेणं खूप गरजेचं असतं की वेळीच मुलाला समजा शाळेच्या वयात असेल मुलगा म्हणजे पहिलीत वगैरे जेव्हा असेल तेव्हाच जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं की याला काही नंबर आहे की नाही याची खात्री करणं. आता लाईफस्टाईल जेव्हा इतकी वाईट आहे आपली तर निदान आपण प्रिव्हेन्शन करण्यासाठी वरचेवर तपासणी तरी करायला हवी. बऱ्याच वेळा आपण टीव्हीवरती जाहिराती बघतो की नंबर घालवून देऊ किंवा टीव्हीवरती म्हणण्यापेक्षाही सोशल मीडियावर आहे शस्त्रक्रियेने घालून देऊ, अमुक वापरलं की घालून देऊ, तमुक ड्रॉप्स घातले की घालून. तर त्याच्यात कितपत तथ्य आहे? त्याच्यात हे बघा, हा जो मायोपिया आजार आहे याच्यावर ट्रीटमेंट आहे. पण ती ट्रीटमेंट आपण 18 ते 21 या वयोगटानंतरच करू शकतो. कारण त्या वयोगटामध्ये 18 ते 21 या वयोगटामध्ये डोळ्याची वाढ अजूनही चालू असते. त्यामुळे चष्म्याचा नंबर जोपर्यंत स्टेबल होत नाही, आपण कमीत कमी 6 महिने तरी असा पिरियड आपल्याला लागतो ज्याच्यामध्ये चष्म्याचा नंबर स्टेबल आपल्याला दिसतोय. त्यानंतरच आपण डोळ्याची ट्रीटमेंट करण्याचा विचार करू शकतो. त्याच्या आधी म्हणजे समजा 16-17 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला शस्त्रक्रिया करून समजा या मायोपियाचं ट्रीटमेंट करायची असेल तर दॅट इज नॉट ऍडवायजेबल. जोपर्यंत 18 ते 21 वयोगटात तो मुलगा येत नाही आणि जेव्हा पूर्ण वाढ झाली आहे आणि तुमची जी कमतरता आहे ती आता एस्टॅब्लिश झाली आहे, याच्या पुढे वाईट काही होणार नाही असं झाल्यानंतर मग तुम्ही ते करता, ऑपरेशन करता. ऑपरेशन मध्ये काय करतो पण? आता हा पण एक खूप मोठा विषय ऍक्च्युअली आणि हा माझाच विषय आहे कारण मी याचीच ट्रीटमेंट करतो. तर या ज्या ट्रीटमेंट्स असतात यांना रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज असं म्हणतात. स्माईल वगैरे हो, त्याची माहिती द्या. स्माईल किंवा आणखीन काय प्रकार? तर रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज म्हणजे चष्म्याचे नंबर घालवण्यासाठी ज्या सर्जरी केल्या जातात त्याला रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी असं म्हणतात. तर याच्यात मायनस नंबर, प्लस नंबर आणि सिलेंड्रिकल नंबर किंवा ज्याला आपण एस्टिग्मॅटिझम असं पण म्हणतो टेक्निकल टर्म्स मध्ये,
तर ह्या तिन्ही प्रकारच्या नंबर्सवर ट्रीटमेंट करू शकतो आपण यामध्ये. पण ह्याच्यातही काही लिमिटेशन्स असतात. प्रत्येक माणसामध्येच ही ट्रीटमेंट सुटेबल असते असं नसतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही आय डॉक्टर्सकडे जाल त्याच्यानंतर एक डोळ्याचा स्कॅन केला जातो, चष्म्याचा नंबर चेक केला जातो आणि ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशननीच आपण सांगू शकतो की ट्रीटमेंट त्या मुलामध्ये पॉसिबल आहे की नाही. तर या ट्रीटमेंट्समध्ये 2 ऑप्शन्स असतात बेसिकली. एक ट्रीटमेंटचा ऑप्शन असतो जो आपण काळ्या बुबुळावर लेझरनी ट्रीटमेंट करतो, त्याला कॉर्नियल सर्जरीज असं म्हणतात. कॉर्नियल रिफ्रॅक्ट, कॉर्निया म्हणजे काळं बुबुळ टेक्निकल टर्म्स मध्ये. आणि एक ट्रीटमेंट असते ज्याच्यामध्ये आपण कॉर्नियाला किंवा काळ्या बुबुळाला हातही लावत नाही, डोळ्याच्या वर जशी आपण कॉन्टॅक्ट लेन्स लावतो तशीच प्रकारची एक लेन्स डोळ्याच्या आत टाकतो आणि त्यांनी या नंबरचं आपण निवारण करू शकतो. तर कॉर्निया म्हणजे काळ्या बुबुळाच्या लेझरचे जे प्रकार आहेत त्याच्यात 3-4 प्रकार आहेत ऍक्च्युली. तर त्यात PRK नावाची एक प्रोसिजर असते. लॅसिक ही खूप कॉमनली नोन प्रोसिजर आहे. आणि आता जी सगळ्यात रिसेंट सर्जरी आलेली आहे ती म्हणजे स्माईल. स्माईल म्हणजे हे याचा स्माईलचा फुल फॉर्म आहे स्मॉल इन्सिजन लेंटिक्युल एक्स्ट्रॅक्शन. तर याचा काय अर्थ? स्मॉल इन्सिजन म्हणजे एक खूप छोटासा छिद्र किंवा इन्सिजन करून जो एक 2 ते 4 मिलीमीटरचाच असतो फक्त. तर लेझरद्वारे डोळ्याच्या म्हणजे काळ्या बुबुळामध्ये एक खूप पातळ पापुद्रा तयार केला जातो आणि तो पापुद्रा आपण 2 ते 4 मिलीमीटरच्या कटमधनं आपण काढतो आणि त्यांनी या चष्म्याच्या नंबरचं निवारण होऊ शकतं. तर मग हे आपण युजली -10 वगैरे या नंबर पर्यंतच हे करू शकतो ट्रीटमेंट्स. त्याच्यावर या ट्रीटमेंट्स आपण युजली ऍडवाइस करत नाही. -10 सुद्धा मोठा नंबर आहे, पण असे जरी कमी झाला तरी हो पण असे बरेच पेशंट असतात ज्यांचे नंबर -12, 15, 16 असे पण असतात. तर मग अशा पेशंटसाठी जी मी लेन्सचं ऑपरेशन म्हणलो, ज्याला फेकिक IOLs असं म्हणतात, तर ती नवी टेक्नॉलॉजी ना. हो, नवी म्हणजे आता ही टाइम टेस्टेड ऑलरेडी, त्याला एक 20 वर्ष झालेली आहेत. फेकोलेन्स म्हणतात. हो, नाही फेकोलेन्स ही वेगळी टेक्नॉलॉजी आहे, ती मोतीबिंदूसाठी आपण वापरतो. तर ह्याच्यामध्ये जी आपली नॅचरल लेन्स असते डोळ्यातली, त्या लेन्सवर आपण एक कृत्रिम लेन्स ठेवतो ज्यांनी चष्म्याचा नंबर पूर्णपणे निघू शकतो. पण हे युजली आपण त्या पेशंटसाठी ठेवतो जे लॅसिक किंवा स्माईल या सर्जरीसाठी सुटेबल नसतात. आणखीन त्याचा नंबर जास्ती आहे त्यांच्यासाठी. खूप जास्त नंबर आहे किंवा समजा डोळ्याचा स्कॅन केला आणि त्याच्यात काही बॉर्डरलाईन डिफेक्ट किंवा ॲबनॉर्मल असा स्कॅन असेल तर मग त्या पेशंट्स मध्ये ही ट्रीटमेंट आपण करू शकतो. त्याला खर्च किती येतो साधारण? आता कुठल्या प्रकारची सर्जरी तुम्ही करताय त्यावर आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये लॅसिक ही सर्जरी आपण त्याच्यात 3-4 पॅकेजेस आहेत. तर बेसिक पॅकेज जे आहे हे 45,000पासून चालू होतं. दोन्ही डोळ्यांचा खर्च 45,000 रुपये असतो. हे ब्लेड सर्जरी आहे. 45 म्हणजे लॅसिक सर्जरी मध्ये जेव्हा आपण ब्लेड वापरतो त्या ऑपरेशनचा खर्च 45,000 रुपये आहे. आणि समजा लेझर ऑपरेशन असेल टोटली ब्लेडलेस, त्या ऑपरेशनचा खर्च 85,000 रुपये आहे दोन्ही डोळ्यांसाठी. आणि जर आपल्याला स्माईल करायचं असेल तर त्या स्माईल या ऑपरेशनचा खर्च 1,10,000 रुपये दोन्ही डोळ्यांचा. पण त्याने कायमचा नंबर जातो. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं की जेवढा मोठा नंबर आपण लेझरद्वारे ट्रीट करू तेवढा थोडाफार नंबर येण्याची शक्यता या मुलांमध्ये असते. समजा मी एक -2 असलेल्या मुलाची लेझर ट्रीटमेंट केली वर्सेस मी एक -8 किंवा -9 अशा मुलाची लेझर ट्रीटमेंट केली तर -8-9 असलेल्या मुलांमध्ये थोडाफार नंबर परत येण्याची शक्यता असते. पण पहिल्यापेक्षा हो. आणि असं नाही की लगेचच नंबर परत येतो, तो खूप 10 वर्ष वगैरे लागतात त्याला परत यायला. विचारणार होतं की एवढी मोठी सर्जरी डोळ्यावर केल्यानंतर ते टिकते किती दिवस? लाईफ लॉंग असतं, आयुष्यभर असतं हे. फक्त 10 वर्षानंतर वगैरे नंबर वाढू शकतो नाही. ऍक्च्युली कसं असतं, डोळ्याचं जे हिलिंग असतं, डोळा जेव्हा हील होत असतो तेव्हा काही लोकांमध्ये ते हिलिंग खूप स्ट्रॉंग असतं, खूप स्ट्रॉंगली डोळा हील होतो. आणि जेव्हा डोळा हील होत असतो तेव्हा थोडाफार नंबर परत येण्याची शक्यता असते. पण म्हणजे ही खूप छान माहिती आहे आपल्याला की नंबर असेल मोठा तर आपण तो नक्की घालवू शकतो. आणि देसाई हॉस्पिटलमध्ये या पद्धतीच्या सर्जरीज होतात
आणि मला वाटतं इथे ह्या तुम्ही ज्या सांगितलेल्या ज्या किमती आहेत त्या सगळ्यात कमी असतात. सगळ्यात बाहेर कमी जास्ती आहेत खर्च actually, हो. असणार आहे. आणि कारण ह्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की ते जास्तीत जास्त सोशल वर्क करतात. जास्तीत जास्त लोकांना फ्री ऑफ द कॉस्ट कॅटरॅक्टच्या सर्जरीज करून देतात. त्यामुळे त्यांच्याकडच्या ज्या किमती आहेत त्या अतिशय वाजवी, म्हणजे ज्या नेसेसरी आणि सफिशियंट या कॅटेगरीमध्ये आहेत. आता हल्ली या वयोगटामध्ये सुद्धा ड्रायनेस ऑफ द आईज हा नवीन आजार आलेला आहे. हा एस्पेशली जे IT मध्ये जे मुलं काम करतात किंवा जी लोक IT या सेक्टरमध्ये काम करत असतात, ज्यांना कॉम्प्युटर, मोबाईल याचं पूर्ण दिवसभर यावरच काम असतं. CA आहेत किंवा CA आहेत, बँकेतले कर्मचारी आहेत. आता इव्हन डॉक्टर्स, आम्हाला पण पूर्ण दिवस जेव्हा आम्ही पेशंट बघतो तेव्हा आम्हाला त्याच्या फाइंडिंग सगळ्या कॉम्प्युटरमध्ये टाकावेच लागतात. त्यामुळे प्रत्येक फील्डमध्ये आता कॉम्प्युटर्स आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच थोडा किंवा जास्त लेवलचा ड्रायनेस असतोच. तर ड्रायनेस हा जो आजार आहे याच्यावर निवारण म्हणजे डोळ्यात आपण आय ड्रॉप्स देऊन याचं निवारण करू शकतो. आणि मेनली हा त्यांच्यामध्ये होतो ज्यांचं स्क्रीन टाइम 6 तास, 8 तास, 10 तास असं असतं, किंवा AC मध्ये जेव्हा खूप लोक काम करतात. तर मग याचं कारण काय असतं ऍक्च्युली, ड्रायनेस होतो का या लोकांमध्ये? कारण जेव्हा तुम्ही एका स्क्रीनकडे किंवा मोबाईलकडे बघत असता तेव्हा तुमचं जे नॉर्मल ब्लिंकिंग असतं, ज्याला आपण पापणी बंद आणि उघडणं, ज्याला ब्लिंकिंग ज्याला म्हणतो, ते ब्लिंकिंग कमी होतं. ते कमी झाल्यामुळे जे अश्रू असतात आपल्या डोळ्यातले ते इव्हॅपरेट होऊन जातात आणि डोळा ड्राय पडतो. तर यामुळे जेव्हा तुम्ही दिवसाच्या एंडला किंवा पुढच्या दिवशी डोळ्यामध्ये खूप इरिटेशन होणं किंवा थकवा वाटणं डोळ्यामध्ये, किंवा डोळा ओढल्यासारखा वाटतोय असंही बरेच लोक कंप्लेंट करतात. तर या सगळ्या गोष्टी होतात. बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ जी असते ती अफेक्ट होते या आजारामध्ये. आणि आम्ही असं ऐकलं ॲब्रेशन्स सुद्धा होतात ना त्यांनी लेटर एज होऊ शकतात. लेटर एज मध्ये नाही, मी तर म्हणेन या वयातही आणि खूप ॲब्रेशन्स होऊ शकतात. आणि अंधत्व पण येऊ शकतं. अंधत्व खूप लेट स्टेज मध्ये होऊ शकतं. जर याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहिलात तर मग अंधत्व येण्याची पण चान्सेस असतात. एस्पेशली लहान वयोगटामध्ये. जेव्हा तुम्ही मला विचारलं की आहाराचा काय रोल असतो, तर व्हिटॅमिन A जे असतं, जे आपल्याला आहारातनं मिळतं, ते जर पूर्ण मात्रामध्ये मिळालं नाही आपल्याला, तर मग हा ड्रायनेस येण्याची शक्यता खूप जास्त असते लहान वयोगटात. खरं तर शाळेत आपल्याला शिकवलेलं असतं लाल रंगाच्या भाज्या, व्हिटॅमिन A, आणि डेफिशियन्सी नसेल तर रातांधळेपणा. पण आता रातांधळेपणाच्या पेक्षा आपण म्हणू शकतो की ड्रायनेस ऑफ द आईज होऊ शकतं. किंवा लहान मुलं जेवत नाहीयेत म्हणून त्यांना टॅब दाखवून, त्याच्यावरती कार्टून दाखवून जर जेवण जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, ते सारखं TV बघत असेल, कम्प्युटरवरचे गेम्स खेळत असतील किंवा सारखे कार्टून्स बघत असतील, तर सावध राहा. कारण हा ड्रायनेस ऑफ द आईज हा आजार होऊ शकतो, ज्याने अंधत्वापर्यंत जाऊ शकतं. एक्स्ट्रीम केसमध्ये तेवढी वेळ लहान मुलांमध्ये अंधत्वापर्यंत जाऊ शकतं. जसं वय वाढतं तसं अंधत्वाकडे जाणं त्या आजाराचं एवढं नसतं. पण तुमची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती खूप अफेक्ट होते. डोळा लाल वाटतो. असे बऱ्याचदा आमच्याकडे पेशंट येतात ज्यांना ड्रायनेस असतो, त्यांचे डोळे लाल असतात आणि ते असं बऱ्याचदा म्हणतात की ऑफिसमध्ये आम्हाला विचारतात की तुम्ही अल्कोहोल किंवा दारू पिऊन आलायत का, किंवा याचं काही सेवन करता का. तर मग ते पण एक खूप महत्वाचं कारण असतं. म्हणजे आपण आता साधारण 17 वयोगटापर्यंत माहिती घेतलेली आहे. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण त्याच्या पुढच्या वयोगटामध्ये माहिती घेणार आहोत. डॉक्टर संकेत पुन्हा आपल्या बरोबर येणार आहेत. तर आता आपण इथे थांबतोय. महत्वाचं काय की व्हिडिओ शेअर करायचा आहे ॲज अ सोशल वर्क. सबस्क्राईब करायचं आहे, कारण पुढचा व्हिडिओ तोपर्यंत तुम्हाला लवकर येणार नाही. त्यामुळे लवकर हवा असेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.